मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला 6 कोटी रुपयांचा नगर विकास निधी प्रभाग क्रमांक 21 नाशिक रोडचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, माजी नगरसेविका ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी उपलब्ध केला। हा निधी याच्या अंतर्गत विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला। यात रस्ता काँक्रिटीकरण, सीसीटीव्ही, बेंचेस आणि खेळणी, स्टीम वॉटर, पाणीपुरवठा ही कामं केली जातील। प्रभागातील पाटील गॅरेज मागील परिसरात रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील गाडेकर मळा रस्ता, जैन कॉलनी, लवटे मळा, औटे मळा, अनगन सोसायटी, गायखे मळा या ठिकाणचे 3 डेड रोड्स रस्ते, तरण तलावाच्या मागील रोड, हरिचरण सोसायटी, गुलमोहर कॉलनी, गणेश महाराज रोड, आनंदनगर, तिवारी हॉस्पिटल मागील रस्ता, सुवर्णा सोसायटी रस्ता, गोसावीवाडी या भागातील अंतर्गत रस्ते यांचा समावेश आहे। प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। हा निधी मिळावा यासाठी 4ही नगरसेवक सतत पाठपुरावा करत होते। प्रभागातील विविध विकास कामं मार्गी लागणार असून उत्तम दर्जाच्या सुखसुविधा नागरिकांना मिळणार आहेत। निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत, असं नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले, कोमल मेहरोलिया यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 21 मधील नाशिक महानगरपालिका नाशिक प्रभाग क्रमांक 21 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे। माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या स्वनिधीमधून या ठिकाणी 6 कोटीच्या कामाचे आज भूमिपूजन होत आहे। त्यामध्ये 2.25 कोटी रुपयाचं काँक्रिटीकरण आहे, सीसीटीव्ही 1.5 कोटीचे आहे, ड्रेनेज 75 लाखाचे, पाणीपुरवठा 75 लाख रुपयाचं आणि बेंचेस आणि खेळण्या मुलांसाठी या 75 लाख रुपयाचे आहे। अशा टोटल 6 कोटीचे कामं माननीय एकनाथराव शिंदे यांनी आपल्या नाशिक रोड महापालिकेला 30 कोटी रुपये, 26 कोटी रुपये अशी निधी दिलेली आहे। अशा 13 प्रभागांमध्ये या कामाचा शुभारंभ आज होतो आहे। त्या माध्यमातून आपल्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये सुद्धा त्याचं विविध ठिकाणी नारळ फोडून त्या कार्यक्रमाची सुरुवात होते। त्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक 21चे सगळे नागरिक व इथले सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं एकनाथराव शिंदेचे जाहीर आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो, कारण की त्यांनी आमच्या नाशिक रोडला भरभरून निधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी जसे बोला तसं चालेल या पद्धतीच्या आधारावर जे त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे, त्यांच्यामुळे आज आपल्या पूर्ण नाशिकमध्ये 25 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी झालेली आहे। त्या कामाचा जो प्रभाग क्रमांक 21 आहे ते 21 मध्ये 6 कोटीचे काम आदरणीय अप्पा लवटे, आरडी धोंगडे, कोमलताई, आपली ज्योतिताई खोले या सर्वांच्या माध्यमातून 6 कोटीचे कामाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये अनेक असे रस्ते आहेत किंवा गल्ल्या आहेत, त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम 3.25 कोटीचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे, स्टॉर्म वॉटरचं काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आपला जे प्रभाग आहे तो प्रभाग सुरक्षित प्रभाग करण्यासाठी आपण 1.5 कोटीचे सीसी कॅमेरे लगभग 50 ठिकाणी हे कॅमेरे 50 चौकामध्ये लागणार आहेत। या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। मी या ठिकाणी आलेले सर्व प्रमुख पाहुणे जे या कार्यक्रमाला उपस्थित झाले, आदरणीय आरिंगे साहेब, आदरणीय कोरडेजी, आदरणीय बैनवालजी, आदरणीय विस्पुतेजी, आदरणीय प्रदीपजी, आदरणीय देशमुखजी आणि पंच कमिटी या सर्वांच्या या ठिकाणी या 4ही नगरसेवकाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असाच या 4ही नगरसेवकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 मध्ये खूप जोमाने आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम आणि यानंतर देखील आता एक 4-5 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा 9 कोटीचे काम प्रभाग क्रमांक 21 मध्ये आम्ही 4ही नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांनी मंजूर केलेले आहेत। ते 9 कोटीच्या कामामध्ये अनेक कशाचे काम आहे, प्रलंबित काम आहे, ते काम पूर्ण होतील म्हणून आपल्या मुख्यमंत्रीचा मी या तुमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो। आणि या सर्व कामांमध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांना हे काम
मंत्रालयापर्यंत जाऊन खेचून आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आमचे लाडके नेते आदरणीय इथे राजू लवटे, त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही चारी नगरसेवक आपला धन्यवाद करू की तुम्ही खऱ्या अर्थाने जसं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमचा पुनश्च एक बार आम्ही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. आज या प्रभागामध्ये या प्रभागाचे सर्व चारही आमचे कार्यकुशल हुशार, अत्यंत हुशार आणि धडाडीचे नगरसेवक श्री शामराव खोले, आप्पासाहेब लवटे, आर.डी. धोंगडे आणि कोमलताई मेरुलिया यांच्या अथक परिश्रमातनं प्रयत्नातनं आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांनी जो 6 कोटीचा निधी दिला त्याबद्दल माझ्या वतीने आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की आज या 6 कोटीच्या कार्यक्रमामध्ये CCTV असतील, स्टॉर्म वॉटर असेल, जलशुद्धीकरणचं हे असेल, अनेक शुभ कार्यक्रमाचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे. गेले 2 वर्ष प्रशासकीय राजवट चालू होती. प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलेही विकास कामं होत नव्हती आणि जरी झाली तरी ते तात्पुरती मर्यादित असायचे. पण आज या चारही अत्यंत हुशार आणि कार्यकुशल नगरसेवकांच्या माध्यमातून आमच्या खोलेताई असतील त्यांच्याही अथक परिश्रमातून आपले चारी कार्यक्षम नगरसेवक आणि इथे उपस्थित या परिसरातील सर्व नागरिक गेली 2 वर्ष प्रशासकीय कार्यकाल चालू असताना ज्या विकास कामांना खोड बसला होता तो आपले लाडके मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या व आपल्या ह्या चारी नगरसेवकांच्या प्रयत्नातून आपल्या प्रभागाला 6 कोटी रुपयांचे ही विकास कामे चालू झाली आहेत. या आपल्या परिसरातही सुरक्षेच्या दृष्टीने 2 असे CCTV कॅमेरे तसेच कॉलनी वैयक्तिक जे रोड आहेत तेही काँक्रिटीकरण करण्याची खूप दिवसाची मागणी पूर्ण होत आहे. आपल्या परिसराच्या वतीने या चारही नगरसेवकांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यामुळे आपल्या या परिसरात या विकास कामाचं आज उद्घाटन झालं आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.